विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 2014 मध्ये झालेले जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संपूर्ण तयारीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. जो आपला नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आजचा जो भाग आहे 6व्या क्रमांकाचा भाग आहे. आधीचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर ते भाग तुम्ही बघून घ्यायचे आहेत. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे तुम्ही बघू शकता, पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पाण्याचा उत्कलनांक डॅश डॅश डिग्री सेल्सिअस असतो. किती असतो पाण्याचा उत्कलनांक? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी म्हणजे पाण्याचा उत्कलनांक हा 100 डिग्री सेल्सिअस असतो. नेक्स्ट क्वेश्चन. आपल्या देशाचा कारभार संविधानाप्रमाणे 26 जानेवारी डॅश डॅश रोजी पासून सुरू झाला. कोणत्या सालापासून सुरू झाला? तर पर्याय क्रमांक सी आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. 1950 पासून हा कारभार संविधानाप्रमाणे सुरुवात झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. त्सुनामी म्हणजे काय? त्सुनामी म्हणजे काय? त्सुनामी येतो आपण ऐकले असेल तर त्सुनामी म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. पाण्याची महाकाय लाट, मोठी लाट त्यालाच त्सुनामी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अलिबाग शहर हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे? कोणत्या जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे? तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्यालय असलेले बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघू शकता. पक्षी कोणत्या ऋतूत आनंदी असतात असे म्हटले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आहे. वसंत ऋतूमध्ये पक्षी आनंदी असतात. आता विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न आहे की हे पुस्तक कोणतं आहे? हे पुस्तक तुम्हाला कशा प्रकारे खरेदी करता येईल? तर एकदम चांगल्या लेवलचे हे पुस्तक आहे. हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडीचे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे हे पुस्तक आहे. जर या पुस्तकामध्ये जर विचार केला तरी नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई स्पेशल गट ड चे खूप सारे प्रश्न घेतलेले आहेत. आता 2014ला ज्यावेळेस पेपर झाले त्यावेळेस आय-बी-पी-एस, टी-सी-एस पॅटर्न नव्हता. परंतु यावेळेस प्रत्येक प्रश्नासाठी आय-बी-पी-एसला 5 पर्याय असणार आहेत ही परीक्षा देण्यासाठी. या पुस्तकामध्ये एकूण चांगल्या प्रकारचे सराव प्रश्नसंच ऍड केलेले आहेत. जर याची अनुक्रमानिका मी तुम्हाला लगेच दाखवतो याच्यामध्ये, तर बघू शकता. ही या ठिकाणी अनुक्रमानिका आहे आणि एकदम चांगल्या लेवलचं हे पुस्तक आहे. येथे किंमत 295 आहे, परंतु डिस्काउंटमध्ये तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकता. एकदम चांगले आणि बेस्ट लेवलचे हे पुस्तक असलेले बघायला भेटेल. आता आपण आपले प्रश्न कव्हर करून घेऊयात राहिलेले. ठीक आहे. जर पुस्तक खरेदी करायचे असतील तर नक्की खरेदी करा. फायदा होईल सरावासाठी आणि प्रश्न देखील विचारले जातील याच्यामधून. ठीक आहे. आता इथं बघितलं तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एक मिनिट. 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. उंच जाणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो? कोणता वायू असतो उंच जाणाऱ्या फुग्यामध्ये? तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे याचं. बघू शकता. ऑक्सिजन हा वायू असतो उंच जाणाऱ्या फुग्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. आता काही मुले बोलतील की याला 5 पर्याय का नाही? तर ही 2014 ची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामुळे याला 5 पर्याय नाही. आता नवीन नियमानुसार आय-बी-पी-एसच्या 5 पर्याय असणार आहेत. विजेच्या बघू शकता विजेच्या दिव्यांची गरज कमीत कमी लागेल अशा घरांना डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हटले जाते? तर पर्याय क्रमांक सी पर्यावरण स्नेही असे म्हटले जाते. नेक्स्ट. पारशी लोकांचे नववर्ष म्हणजे डॅश डॅश हा सण. ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला आपल्या या ठिकाणी नववर्ष आपण मानतो, त्याच हिंदू लोकांचे तर पारशी लोकांचे कोणत्या सणाला नववर्ष मानले जाते? तर पर्याय क्रमांक बी आहे. पतेती या सणाला नववर्ष आहे पारशी लोकांचे. नेक्स्ट आहे क्वेश्चन. माळशेज घाट कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. मुरबाड. मुरबाड तालुक्यामध्ये आहे माळशेज घाट. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीवर ऋतू का निर्माण होतात? का निर्माण होतात? तर पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे म्हणजेच वाकलेल्या जे पृथ्वीचा कल आहे म्हणजे जो पृथ्वीचा वाक आहे त्या आसामुळे पृथ्वीवरती ऋतू निर्माण होत असतात. ठीक आहे.
आज तर आजच्या व्हिडिओमध्ये विशेष म्हणजे आपण आता हे 10 प्रश्न बघितले, फक्त सामान्य ज्ञानचे प्रश्न बघणार आहोत. हे गणिताचे आणि बुद्धिमत्ताचा वेगळा सेक्शन मध्ये आपण कव्हर करूयात. आता पुढच्या या ठिकाणी सामान्य ज्ञानचे बघूयात आपण प्रश्न. आता इथं नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. डॅश डॅश हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. कोण होते? आता इथे 5 पर्याय घेतलेले आहे, कारण प्रश्न मी चेंज केलेले आहेत. इथं दुसरा पेज घेतलेला आहे. इथं 5 पर्याय IBPS नुसार घेतलेले आहे. डॅश डॅश हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी बघू शकता. जी शंकरा कृप हे या ठिकाणी पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते, पहिले. नेक्स्ट क्वेश्चन. 2020 यावर्षी कोणत्या महिन्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 हा कार्यक्रम आयोजित केला होता? कोणत्या महिन्यामध्ये? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे बी उत्तर आहे. जून महिन्यामध्ये आयोजित केला होता. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेत 11व्या मूलभूत कर्तव्याची भर कोणत्या दुरुस्तीद्वारे करण्यात आली? कोणती दुरुस्तीद्वारे करण्यात आली? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे ई. पर्याय क्रमांक ई उत्तर आहे. 87वी घटना दुरुस्ती अधिनियम याच्याद्वारे दुरुस्ती करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्र राज्याचे सुमारे डॅश डॅश क्षेत्र व्यापले आहे. किती क्षेत्र व्यापलेले आहे गोदावरी खोऱ्याने? तर पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. 49% क्षेत्र व्यापलेले आहे गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काय आहे. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर बी आहे. 2005 ला सुरू करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. आता जनगणनेवरती 100% प्रश्न असलेला तुम्हाला बघायला भेटेल. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता प्रति KM2 डॅश डॅश एवढी होती. किती होती? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. 365 एवढी होती. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक ई आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून ओळखला जातो दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस. आणि जे महत्वाचे दिनविशेष आहेत, तुम्हाला जानेवारी पासून जोपर्यंत परीक्षा होत नाही तेवढ्या 5 महिन्याचे दिनविशेष पाठ करायचे आहेत. दिनविशेष वरती एक प्रश्न असतोच. एका प्रश्नाला 2 गुण असल्यामुळे 2 गुण त्याचे तुमचे फिक्स होतात. नेक्स्ट. खालीलपैकी कोणते पुस्तक अभारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? भारतीय चित्रपटाचे आत्मचरित्र आहे कोणते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. प्लेइंग विथ फायर. प्लेइंग विथ फायर हे या ठिकाणी भारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. आता पुस्तक आणि लेखक याच्यावरती कोणते? आता पुस्तक आणि लेखक याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो, परंतु तुम्हाला या ठिकाणी कोणते पुस्तक वाचायचे आहेत हे लक्षात घ्यायचे. जे फक्त महाराष्ट्राचे लेखक आहेत त्यांचे देखील वाचायचे, परंतु जेवढे या ठिकाणी जागतिक लेखक आहेत, म्हणजे आपले भारतीय लेखक आहेत, जागतिक नका करू, भारतीय लेखक आहेत त्यांची पुस्तके आहेत 2023, 24, 25 मध्ये जे रिलीज झालेले आहेत नवीन पुस्तके, ते आणि ते लेखक आणि त्यांच्या पुस्तकाचे नाव हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला याचा फायदा 100% होईल. पुस्तक आणि लेखकवरती एक प्रश्न विचारला जाईल, म्हणजे 2 गुण तुम्ही फिक्स करू शकता. इथं नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. महाराष्ट्राच्या 2022-23च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार बघू शकता. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल वांद्रे ते वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत असलेल्या 8 पदरी मुंबई कोस्टल रोडची प्रकल्पाची लांबी किती किलोमीटर आहे? असा प्रश्न येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 9.85 किलोमीटर एवढे आहे, म्हणजे फक्त 15 पॉईंट कमी आहेत 10 किलोमीटरला. ठीक आहे. 16व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे 100% IMP प्रश्न आहे. बघू शकता. EULA चे सविस्तर रूप सांगा. इथे या ठिकाणी फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे आणि फुल फॉर्म वरती IPPS एक प्रश्न विचारतेच. आता इथे काय फुल फॉर्म होईल? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे. बघू शकता. अँड युजर लायसन ॲग्रीमेंट हा या ठिकाणी बघू शकता. अँड युजर लायसन ॲग्रीमेंट हा फुल फॉर्म असलेला तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिशन
मिशन शक्तीसाठी स्त्रियांसाठी संरक्षण आणि सम- सक्षमीकरणासाठीचे अभियान किती तरतूद करण्यात आली, यासाठी किती निधीचा तरतूद करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बी उत्तर आहे सुमारे 3144 कोटीची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता हा शेवटचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघू शकता, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत? कोणत्या भागामध्ये आहेत? भाग 2, भाग 4, भाग 5, भाग 3, भाग 6 असे या ठिकाणी पर्याय आहेत. तर तुमच्यासाठी 1 मिनिट सॉरी 30 सेकंद देतो. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे. वेळ चालू झालेला आहे. तर ठीक आहे. तर याचं उत्तर सांगतो. 18वा असा प्रश्न होता तुमच्यासाठी, की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत? कोणत्या भागामध्ये मूलभूत अधिकार आहेत? तर भाग 3 मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत, असा योग्य उत्तर बघायला भेटेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.